संत तुकाराम आणि संत ज्ञानोबांची पालखी पुण्यात मुक्कामी असताना एक धक्कादायक घटना घडली आहे। पालखी हडपसरकडे प्रस्थान करत असताना पुणे कॅम्प येथे पायी चाललेल्या वारकऱ्यांच्या अंगावर एका महिलेने मांसाचे तुकडे टाकले आहेत। वारकऱ्यांनी या महिलेला जाब विचारल्यास त्या महिलेने वारकऱ्यांना वाईट वक्तव्यही केलं, असं एका वारकऱ्यांनी सांगितलं आहे। या महिलेवर गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आमची दिंडी हडपसरसाठी निघाली। रस्त्यात निघालो असता आम्हाला रस्त्यात एक मजार दिसली। त्या मजारातून एका बाईने आमच्या ताईच्या अंगावरती मटणाचा तुकडा फेकला आणि तो तुकडा त्यांनी पाहिला आणि मी पण पाहिला। मग त्यांनी मला विचारलं की हे काय, तर त्यावेळेस मी बघितलं की ताई म्हणला हा मटणाचा तुकडा आहे। मग ते तुकडा आम्ही बघितला आणि त्याच्यानंतर त्या बाईला मी जाब विचारण्यासाठी गेलो। त्या बाईने मला घाण भाषेत शिवीगाळ केली। तर मी तिथे बाजूला असलेल्या महिला कॉन्स्टेबल होत्या, मी त्यांना बोलवलं, त्यांना ही सगळी अभीती सांगितली, आम्हाला विनंती केली की तुम्ही वारकरी आहात, तुमची मंडळी तुम्ही जाऊ द्या, तुमची दिंडी तुम्ही पुढे चालू द्या, त्या बाईवर जे काही कारवाई करायची ते मी करते। आमच्या वरिष्ठांना मी कळवली। ती बाई मुस्लिमाची होती आणि ती मजार जी आहे मुस्लिमांची मजार होती आणि दर्गा काय म्हणतात ते होतं, त्याच्यातून तिनं हाड फेकलं। जय हरी।